मग आई काय म्हणतेस? काय बघतेस? काय जग बघणार काय? रीळ बघतेस की रील बघतेस? तुझं एक काय होतं काय तर बघितलं. मग उद्या मराठी भाषा गौरव दिन आहे, कळलं का? बरं. मग काय म्हणणं आहे तुझं याबाबत? मराठी भाषा टिकेल की नाही टिकणार? ज्या बाजून मत जास्त ते जिंकणार. म्हणजे इंग्रजी जिंकणार असं म्हणायचंय तुला? हो, मराठी नाही? मराठी जिंकेल नाही असं म्हणत नाही, पण मराठीचे लोकच कमी आहेत. त्यांना दुसरं सगळं आवडतं, दुसऱ्या भाषा आवडतात. मराठी नाही आवडत? नाही, आताच्या मुलांना सुद्धा आई बाप किती झटतात. इंग्लिश मीडियम, पण मराठी शाळा नीट नसतात ना. कोणी सगळं नीट असतं. तिथे आपण हे सुख केलं सोयी तर- सुविधा नसतात. आता सुख सोयी सुविधा, संडास बाथरूम असतो, डेस्क बसायला असतात, पण स्वच्छता नसतात ना ते. तसं पगार मोजायला हवा, स्वच्छता नसतात म्हणजे. म्हणूनच इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये पालक टाकतात मुलांना. आणि मग इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकले नाही की माझ्यासारखं म्हातारं घरात असलं की त्यांनी त्या नातवंडाशी बोलायचं नाही. का? म्हटलं ठोकळत त्याच्या म्हातारीला, ती काय बोलणार त्याच्याशी? असं कसं येतं की आजकालच्या म्हाताऱ्यांना पण इंग्लिश? एवढं येत नाही. ती पहिलीत गेली, दुसरीत गेली का बोलणं सुद्धा असं असतं आली इंग्लिश. आमच्या सगळं व्हॉट आर यू डुईंग असं. त्याच्यात काय कळतं आणि काय आम्हाला नाही कळतं. कळत नाही तुम्हाला? आता अशा भाषेत बोललो तर कसं कळेल? तू आता मला विचारलं, आई तू काय करतेस? मराठीत भाषा घे. आई तू काय, आई काय करते तू, असं विचारलं कळेल का? नाही. तसंच व्हॉट आर यू डुईंग नाव मदर, तर उत्तर देता येईल. काय देशील उत्तर मग? हा? काय देशील उत्तर मग? आय एम, हं. मला बघ आठवत नाही. देखील मोबाईल. ये देखो, ये ऐसा होता है ना, हिंदी को भी मिक्स करने का, अंग्रेजी को भी मिक्स करने का और मराठी को भी मिक्स करने का. तुम इंग्लिश ये लैंग्वेज से बात करने का, नहीं तो हिंदी और मराठी मिक्स करके बात करने का. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, आपण नातवांना शिकवायचं माझ्याशी मराठीतच बोललं पाहिजे म्हणून. पण त्याला आई वडिलांची संमती नसते. आमची नाहीये काय संमती? तुमच्या मुलाला मी शिकवते, त्याबद्दल प्रश्न आहे. तो मराठी छानच बोलतो. हो ना. हो, मग आणि माझ्याशी नाही सगळ्यांशी बोलतो. त्यामुळं काय झालं माहितीये का, त्याला इंग्लिश कमी येतं ग. चल, हा तुझा गैरसमज आहे. असं काहीच होत नाही. इंग्लिश त्याला आता असं काही नाही. इंग्लिश हे कौशल्य आहे, मराठी ही मातृभाषा आहे आणि ती जर नीट येत असेल तर इंग्रजी नीट येणार, यात डाऊट नाही. लोकांना काय वाटतं, इंग्रजी फडफडावून बोललो म्हणजे मी काहीतरी आयुष्यात खूप मोठी अचीव केलेलं आहे असं वाटतं. असं काहीच नसतं. का सामान्य माणूस असतो जो मराठीत बोलतो, तो सुद्धा पैसे कमवून त्याचं घर चालवतोच ना. हा बरं, आता लॅविश लाईफस्टाईल आणि ह्या गोष्टी बाजूला सारूया आपण. त्या प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात, बरोबर आहे की नाही? हा, मग म्हणून त्याची तुलना याच्याशी करायची काहीच गरज नाही. मराठी शिकलेला माणूस सुद्धा उच्च पातळीवर असतो. केवढं मोठं उंच पातळीवर नाही, त्याला उच्च पातळीवर असं म्हणतात. उच्च पातळीवर असतो. इंग्लिश शिकणाराही असतो. मग मराठीला कमी का लेखावं? का लेखावं? सांग, का लेखावं? असं मी विचारते तुला, मराठीला कमी काल मराठी लेखूच नाही, का लेखावं? प्रत्येकाची शेवटी धारणा असते. मान्य आहे, जवळपास इंग्लिश मिडियमच्या शाळा चांगल्या असतात, मराठी मिडियमच्या नसतात. पण तुम्ही मराठी मुलांना घरात शिकवा ना, इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालून. घरात मराठी बोलणं कंपल्सरी ठेवा. जसं तुम्ही इंग्लिश शाळेत घातल्यावरती इंग्लिश बोलणं हे मॅन्डेटरी असतं तुमच्या घरामध्ये, म्हणजे मुलांना प्रॅक्टिस व्हावी, तसं थोडा वेळ मराठीतून पण प्रॅक्टिस होण्यासाठी मराठी बोलणं कंपल्सरी ठेवा. हे त्याच्या आई बाबांना कळायला हवं. जे आता साध्या, आता तुझ्यासारखे म्हणा कुठच्या पेपरच्या द्यायचं किंवा कसल्या कंपनीत, मला द्यायचे नावं येत नाही, औषधात पण काय द्या, तिथं मराठीत बोललं जातं, इंग्लिश कमी बोललं जातं. ते आपले, पण काही लोक इतके इंग्लिशमध्ये IT वाले. तुझ्या मुलाला टोमणा मारतेस की काय तू? नाही,
तो माझ्याशी कारण तो पहिल्यापासून माझ्याचकडे राहिला आहे म्हणून त्याला येतं. माझ्या मुलांना मराठी येतं. तो पहिल्यापासून तो इंग्लिशही छान बोलतो पण मराठी त्याला छान येतं. माझं म्हणणं काय, तुम्ही त्याला अगदी उच्च पदापर्यंत इंग्लिश शिकवा असं म्हणतो, मराठी शिकवा असं नाही, पण कंपल्सरी त्याला थोडं तरी येऊन दे. आता जी मुंबईत राहणारी मुलं, परदेशातलं तर मी म्हणत नाही, जी मुंबईत राहणारी मुलं आहेत ती सुद्धा आता ज्यांचे आई वडील इंग्लिश, ते सुद्धा "हे नाही, काय, मला बोलता सुद्धा येतं नाही त्यांचं." अशी जर त्या मुलाशी बोलली तर मी आता इथं कुठे एखादा मुलगा आला, "काय करतोस बेटा?" असं तोंड उघडं घालून तो बघायला. एवढं पण नसतं ग, येतं तेवढं येतं मुलांना. नाही गं, समजलं का? मग उद्या तू काय करणार? मराठी भाषेचा गौरव कसा करणार तू? मस्तपैकी आई बनून करतो. कोणाबरोबर आई? एकटी. त्याचा संवेद माझा संवेद. आज तू अ पासून न्य पर्यंत सगळी अक्षरं म्हणायची काय आणि 12 खड्या आणि त्याला शिकवणार शब्द 10 मराठी शब्द त्याला शिकवणार लिहायला. वा, मराठी भाषा गौरव दिन झाला मग. हो, माझ्या मतात झाला. हो. मग आणि काय करायचं असतं, आम्ही बघितले दिन साजरे केलेच नाही. उलट तुझ्या बाबांचं किंवा आमच्या घरात मराठी भाषा दिन 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 असं. उद्या तुझ्या नातवाला ही 2 ओळी शिकव. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. शिकवेन. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अगदी शिकवेन. जाणतो मराठी, मानतो मराठी, बोलतो मराठी. हे शिकव उद्या तुझ्या नातवाला. शिकवेन. संध्याकाळपर्यंत तो उद्या तुला म्हणून दाखवेल. बरं, ठीक आहे. काय ते परत मी ओळी मला येतात पण विसरले. बरं, ठीक आहे.